दादरच्या कबूतरखान्याजवळील मराठी एकीकरण समितीचं आंदोलन पोलिसांनी पांगवलं। गोवर्धन देशमुखांसह आंदोलकांची पोलिसांकडून धरपकड। कबूतरखान्याची ताडपत्री फाडणाऱ्या जैन आंदोलकांवर गुन्हा नाही, मग आमच्यावर का? धरपकड केल्यानंतर मराठी एकीकरण समितीचा सवाल। कबूतरखाना बंदी प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। हायकोर्टाच्या सूचनांनुसार तज्ञ समितीची घोषणा होणार का, याकडे लक्ष। मंत्रिपद जाऊन 5 महिने उलटले तरी धनंजय मुंडे अजूनही सरकारी निवासस्थानातच। मुंबईत घर नसल्याचा मुंडेंचा दावा। मुंबईत स्वतःचा आलिशान घर असल्याचं उघड। मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चा विरोधात मुख्यमंत्री फडणवीसांनी कट रचलाय। एबीपी माझाच्या मुलाखतीत मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। मराठा आरक्षणासाठी मुंबईत मोर्चा काढण्यावर जरांगे ठाम। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची दिल्लीतील ईडी मुख्यालयात चौकशी सुरू। बेटिंग ॲप प्रकरणात ईडीनं समन्स बजावलं होतं। पुण्यात हडपसर भागातली जलसंपदा विभागाची 250 एकर जमीन वादात। सुभाष शेतकरी सहकारी संघाशी करार संपूनही 10 वर्षांपासून जमीन ताब्यात नाही। संघाकडून जमिनीचा काही भाग अविनाश भोसलेंच्या कंपनीला देण्याचा घाट। माझाची एक्सक्लुझिव्ह बातमी। काकूला आय लव्ह यू म्हटल्याच्या रागातून हॉकी स्टिक आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत एकाची हत्या। पुण्यातल्या चंदननगरच्या आंबेडकर वसाहतीतली घटना। कुस्तीपटू सुशील कुमारला सुप्रीम कोर्टाचा दणका। सागर धनखड हत्या प्रकरणात पैलवान सुशील कुमारचा जामीन रद्द। एका आठवड्यात पोलिसांना शरण येण्याचे आदेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।